नमस्कार मित्रांनो. आज आपण एक खूपच महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे 8वा वेतन आयोग. सरकारी कर्मचाऱ्यांना दर काही वर्षांनी नवीन वेतन आयोगामुळे वेतनवाढ मिळते. आज आपण पाहणार आहोत 8व्या वेतन आयोगाची संपूर्ण माहिती. कधी लागू होईल, कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होईल, किती पगार वाढेल आणि अजून बरेच काही. आता आपण पाहणार आहोत वेतन आयोग म्हणजे काय. वेतन आयोग म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनात सुधारणा करण्यासाठी स्थापन केलेली एक अधिकृत समिती. या आयोगाच्या शिफारीनुसार केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार, भत्ते, निवृत्ती वेतन इत्यादी गोष्टी ठरवतात. आजपर्यंत एकूण 7 वेतन आयोग आले आहेत. 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता. आता आपण पाहणार आहोत 8वा वेतन आयोग कधी येणार. 8वा वेतन आयोग अजून अधिकृतरित्या जाहीर झालेला नाही, पण सामान्यपणे दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो. 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला, त्यामुळे 8वा वेतन आयोग 2026 च्या सुमारास लागू होण्याची शक्यता आहे. काही माध्यमातून अंदाज वर्तवला जातोय की 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. कोणाला फायदा होणार? 8वा वेतन आयोगाचा फायदा केंद्र सरकारचे कर्मचारी, निवृत्ती कर्मचारी आणि काही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही होतो, जर राज्यांनी तो स्वीकारला तर. भारतात अंदाजे 50 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारक आहेत. आता बघूयात पगारात किती वाढ होईल. 7व्या आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, म्हणजे मूळ पगारात 2.57 ने वाढ केली गेली. आता 8व्या आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.60 ते 2.86 एवढा होईल असा अंदाज आहे. यामुळे पगारात साधारण 25 ते 30% वाढ होण्याची शक्यता आहे. आता आपण बघूयात महागाई भत्ता आणि इतर भत्त्यांमध्ये काय बदल होतील. 8व्या वेतन आयोगात नवीन डीए रचना, HRA, ट्रॅव्हल अलाउन्स, चाइल्ड एज्युकेशन अलाउन्स आणि इतर भत्त्यांमध्ये सुधारणा अपेक्षित आहे. सध्या डीए दर 50% पार करत आहे, त्यामुळे नवीन बेसिकवर डीए रिस्टार्ट होईल आणि नवे फायदे लागू होतील. आता आपण बघूयात पेन्शनधारकांसाठी काय बदल होतील. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी देखील मोठा फायदा होईल. नवीन पे कमिशननुसार त्यांच्या पेन्शनची रचना नव्याने केली जाईल. ते देखील फिटमेंट फॅक्टरनेच वाढतील. आता आपण बघूयात सरकारी घोषणा आणि सध्याची स्थिती काय. 2024 पर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही, पण सरकारी कर्मचारी संघटना आणि युनियन सातत्याने केंद्र सरकारकडे 8व्या आयोगासाठी मागणी करत आहे. अर्थसंकल्पीय तयारी 2025 साठी सुरू झाली की याबाबत अधिकृत माहिती येण्याची शक्यता आहे. आता डिजिटल वेतन प्रणाली व नवीन शिफारसी. 8वा आयोग डिजिटल युगाशी सुसंगत असेल. शासकीय कर्मचाऱ्यांचे कामकाज, मूल्यांकन, कार्यक्षमतेनुसार वेतनवाढ, दूरस्थ कामाची सुविधा म्हणजेच वर्क फ्रॉम होम पॉलिसी हे मुद्दे देखील समाविष्ट होऊ शकतात. निष्कर्ष, सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची काय अपेक्षा ठेवू शकतो. सरकारी कर्मचारी वर्गासाठी 8वा वेतन आयोग ही एक मोठी संधी आहे. वाढत्या महागाईत जीवनमान टिकवण्यासाठी पगारवाढ आवश्यक आहे आणि त्यासाठी 2026 पर्यंत नक्की काहीतरी चांगले घडेल अशी अपेक्षा आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती 8व्या वेतन आयोगाबद्दल. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.